नमस्कार. मी रोहिणी दिवेकर. आपल्याला नुकतंच नवरात्र सुरू झालेलं आहे, त्यामुळे देवी सप्तशतीच्या पाठाबद्दल तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. तर ती माझ्या मतीप्रमाणे आपणही ती ऐकून घ्यावी अशी तुम्हाला नम्र विनंती आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, तेव्हा तुम्ही मला साथ द्याल अशी अपेक्षा आहे. सप्तशती ही 700 श्लोकावरून त्याचं ते नाव पडलेलं आहे. मुळात ती देवी महात्म्य असं तिला म्हणतात, त्याचं माहिती आहे. सप्तशती करत असताना म्हणत असताना त्याला आधी कवच, कीलक, अर्गला असे 3 हे आहेत. शेवटी नंतर त्या देवीची रहस्य आहेत. ती त्या पाठ सप्तशती हे 700 श्लोक सोडून हे सगळं म्हणावं लागतं. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल आणि शिकायचं असेल त्यांना मी जरूर शिकवेन. खाली माझा भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर ते आता कवच म्हणजे एवढ्यासाठी आहे की आपण कुठल्याही याच्यात अडचणीत वगैरे असलो किंवा संकट आहे आपल्यावर, काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे काही हे झाले तर त्याच्यासाठी हे म्हणायचं. म्हणजे ते म्हटल्यानंतर आपल्याला काही देवी त्यातनं बऱ्यापैकी सुटका करू शकते. हिंदू धर्माच्या ह्याच्यात सप्तशतीला अतिशय महत्त्व आहे आणि आपण ते जर मनापासून तुम्ही जर केलं तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होतो, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर हे कीलक कवच जे मी म्हणते आहे ते आधी मी म्हणून दाखवते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला अर्थ सांगते थोडा शॉर्टमध्ये. अथ चंडी कवचम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः. ओम नराय नरोत्तमाय नमः. ओम सरस्वती देव्ये नमः. ओम वेदव्यासाय नमः. अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्मा ऋषी अनुष्टुपछंदः चामुंडा देवता अंगन्यसोक्तमातरं बीजं दिग्बंध देवतास्तत्वं श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठादौ जपे विनियोगः. ओम नमः चंडिकायै. ओम यद्गुह्यं परमल्लोके सर्वरक्षाकरणं यज्ञकस्यचिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामह. ब्रह्मोवाच. अस्ति गुह्यतमं विप्र सर्वभूतोपकारकं देव्यास्तु कवचं पुण्यं तशृणुष्व महामुने. प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चन्द्रघण्टेति, कुष्माण्डेति, चतुर्थकं पञ्चमं स्कन्धमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्री च, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तिताः. उक्तानि तानि नामानि ब्रह्मणैव महात्मना. अग्निनादय्य मानस्तु शत्रुमध्ये गतोरणे विषमे दुर्गमे चैव भयार्ता शरणंगताः. न तेषां जायते किंचित् दशुभं रणसङ्कटे नापदन्तस्य पश्यामि शोकदुःखभयन्नहि. यैस्तु भक्त्या स्मृतानूनं तेषां सिद्धि प्रजायते. प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना. ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना. ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना. माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना. ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरणभूषिता. नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभिताः. दृश्यन्ते रथमारूढा दिव्यक्रोधसमाकुलाः. शङ्खं चक्रं गदां शक्तिं हलञ्च मुसलायुधं खेटकन्तोमरञ्चैव परशुं पाशमेव च. कुन्तायुधं त्रिशूलं च क्षारङ्मायुधमुत्तमं दैत्यानां देहनाशाय भक्तानामभयाय च. धारयन्त्यायुधा नित्यं देवानां च हिताय वै. महाबले मोत्साहे महाभयविनाशिनी. त्राहिमां देवी दृश्वेशे शत्रूणां भयवर्धिनी. प्राच्यावरक्षतु मामेन्द्री अग्नेयाम् अग्निदेवता. दक्षिणेव तु वाराही नैऋत्यां खड्गधारिणी. प्रतींचां वारुणी रक्षेद्वायव्यां मृगवाहिनी. उदींचां रक्ष कोबेरी ईशान्यां शिवधारिणी. ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेत् दधस्ताद् वैष्णवी तथा. एवं दश दिशो रक्षे चामुण्डा शववाहना. जया मे अग्रदस्ता तु विजयस्ता तु पृष्ठता. अजिता वाम पार्श्वे तु दक्षिणे च पराजिता. शिखा मे द्योतिनी रक्षेत् धुमा मूर्ध्नि व्यवस्थिता. मालाधरी ललाटे च भ्रुयोर् यक्षेत् यशस्विनी. त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके. शङ्खिनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रद्वारवासिनी. कपोलोकालिका रक्षेत् कर्णमूले तुषाङ्कनी. नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका.
अधरेचामृतकला जिह्वायांच सरस्वती दंतान रक्षतु कौमारी कंठमध्ये तु चंडिका घंटिका चित्रघंटा च महामाया च तालुके कामाक्षी चिबुकं रक्षे द्वाचं मे सर्वमंगलां ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठोषे धनुर्धरी नीलग्रीवा बैकंठे नलिकांदलकुंभरी खड्गधारुण्य भस्कंदो बाहुमेव च धारिणी हस्तयोर्दंडिनी रक्षेत दंबिका चांगुलिस्तथा नकांचूलेश्वरी रक्षेत कुक्षो रक्षेत नलेश्वरी स्तनो रक्षेत महालक्ष्मीर्मनशोक विनाशिनी हृदयल्ललिता देवी उदरं शूलधारिणी नाभोचकामिनी रक्षेत गुह्यं गुह्येश्वरी तथा कट्यां भगवती रक्षेत जानुनी विंध्यवासिनी भूतनाथाच मेढ्रं मे ऊरुमयी शिवाहिनी जंगे महाबला प्रोक्ता सर्वकामप्रदायिनी गुल्फयोर्नारसिंही च पादोचामित तेजसी पादांगुली श्रीर्वे रक्षेत पादाधस्थलवासिनी नखांद्रष्टाकराली च केशांश्चैवोर्ध्वकेशिनी रोमकूपेषु कौबेरी त्वचं वागीश्वरी तथा रक्तमज्जावसामास्यान्नस्तिमेदांसि पार्वती अंतराणिकालरात्रिश्च पित्तञ्च मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणिस्तथा ज्वालामुखी नखज्वाला अभेद्या सर्वसन्दिशो शुक्रं ब्रह्माणि मे रक्षेत् छायाञ्छत्रेश्वरी तथा अहंकारं मनोबुद्धिं रक्ष मे धर्मचारिणी प्राणापानो तथा व्यानं समानो दानमेव च यशकीर्तिं च लक्ष्मीं च सदा रक्षतु वैष्णवी गोत्रविंद्राणी मे रक्षेत् पशून्मे रक्ष चंडिके पूतनान् रक्षेन् महालक्ष्मीर्भार्यां रक्षतु भैरवी मार्गं क्षेमकरी रक्षेत् विजया सर्वतस्थिता रक्षाहीनं तु यत्स्थानं वर्जितं कवचेन तु तत्सर्वं रक्ष मे देवी जयन्ती पापनाशिनी पदमेकन्न गच्छेत् तु यदिच्छेत् शुभमात्मनः कवचेनावृतो नित्य यत्र यत्राधिगच्छति तत्र तत्राच लाभश्च विजयः सर्वकामिकः ययं कामयते काम तन्तं प्राप्नोति निश्चितं परमैश्वर्यमतुलं प्राप्स्ते भूतले पुमान् निर्भयो जायते मर्त्यः सङ्ग्रामेषु पराजितः त्रैलोक्ये तु भवेत् पूज्यो कवचेनावृतं पुमान् इदं तु देव्या कवचं देवानामपि दुर्लभं यो पठेत् प्रयतेत् नित्यं त्रिसद्यं सद्यान्वितः दैवी कला भवेत् तस्य त्रैलोक्येऽप्यपराजितः जीवेत् वर्षशतौ सागरमपमृत्यु विवर्जितः नश्यन्ति व्याधयः सर्वे लुता विस्फोटकादयः स्थावरञ्जङ्गमवापि कृत्रिमं चापि यद्विषम् आभिचाराणि सर्वाणि मन्त्रयन्त्राणि भूतले भूचराकेशराश्चैव जलजाश्चोपचदैचिकाः सहजाकुलजामाला शाकिनी डाकिनी तथा अंतरिक्षचराघोर्या डाकिन्यश्च महाबलाः ग्रहभूतपिशाचाक्ष यक्षगन्धर्वराक्षसाः ब्रह्मराक्षसवैताला कुष्माण्डा भैरवादयः नश्यन्ति दर्शनात् तस्य कवचेरुधि संस्थिते मानवोन्नति प्रवेद्राज्ञस्तेजो वृद्धिकरं परं यशसा वर्धते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले जपेत् सप्तशतीं चण्डीं कृत्वा तु कवचं पुरा यावत् भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननं तावत् तिष्ठति मेदिन्यान् सन्तति पुत्रपौत्रिकी देहान्ते परमस्थानै अत्सुररे दुर्लभं प्राप्नोति पुरुषो नित्यं महामाया प्रसादतः वाराहपुराणे हरिहर ब्रह्मविरचितं देव्या कवचम. हे देवीचं कवच म्हणजे देवीची सगळी हे केले की तिने सगळी हे आयुध वगैरे वेगवेगळी हातात धारण केलेत का तर भक्तांचा रक्षण करायला देवांना विजय मिळवून द्यायला आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी अशी सगळी हे केली. आणि तिला त्यांनी सगळ्या देवांना आधी वंदन करून पुढे त्यांनी ती सगळी सुरुवात केली आहे की देवी कशी आहे तर ती अशी आहे जी सगळी. नंतर तिची 9 रूपं दाखवलीत नवरात्रातली. प्रथमं शैलपुत्री ती द्वितीयं ब्रह्मचारिणी अशी सगळी ओळीनी आणि तिला तशी ती प्रार्थना केली की आता तू आमच्या सगळ्यांचं रक्षण कर. हे मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये सांगितलं आहे. ज्याला कोणाला आवड असेल त्यांनी मला नक्की संपर्क करावा. आता अर्गला आहे तर त्या अर्गलाला काय आहे एकच हे आहे की हे देवी तुम्हाला धन दे पुत्र दे पौत्र दे धान्य म्हणजे सगळं दे थोडक्यात. तर ती एक ओळवी फक्त ती एकदाच म्हणणार आहे कारण ती परत परत तीच रिपीट होते. अथ अर्गला स्तोत्रम अस्य श्री अर्गला स्तोत्रमंत्रस्य श्री विष्णु ऋषी अनुष्टुपछन्दः श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदम्बा प्रीतये सप्तशती पाठांग जपे विनियोगः. ओम नमः चण्डिकायै. ओम मार्कण्डेय उवाच जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सुधा नमस्तुते मधुकैट विद्रावी विधातृ वरदे नमः रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि महिषासुर निर्नाश विधात्री वरदे नमः रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि वंदितांग्री गे देवी सर्वसौभाग्यदायिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि रक्तबीजवदे देवी चंडमिंड विनाशिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि अचिंतरूपचरिते सर्वशत्रुविनाशिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि नतेभ्यः सर्वदा भक्त्या चंडिके दुरितापहे रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि सुहद्भो भक्तिपूर्वन्त्वा चंडिके व्याधिनाशिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि चंडिके सततं ये त्वां अर्चयन्ति भक्तितः रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि देहि सौभाग्य आरोग्यं देहि देवी परम सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि विदेहि दिशतान्नाशं विदेहि बलमुच्चकैः रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि विदेहि देवी कल्याणं विदेहि परमां श्रियं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्तं जनं कुरु रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि प्रचंड दैत्य दर्पग्ने चंडिके प्रणताय मे रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि चतुर्भुजे चतुर्वक्त्र संस्तुते परमेश्वरी रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि कृष्णेन संस्तुते देवी शश्वद्भक्त्या त्वमंबिके रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि हिमाचलसुतानाथ संस्तुते परमेश्वरी रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि सुरासुरशिरोरत्न निघृष्ट चरणेंबिके रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि इंद्राणीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि देवी भक्तजनोद्धाम दत्तानंदोदयंबिके रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि पूतनां देहि धनं देहि सर्वकामाश देहि मे रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि पत्नी मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्गसंसार सागरस्य कुलोद्भवान् इदस्तोत्रं पठित्वा तु महास्तोत्रं पठेन्दरः सतु सप्तशती संख्या वरमाप्नोति संपदां मार्कण्डे पुराणे अर्गलास्तोत्रम् अथ कीलकम् ओम अस्य श्री कीलकस्तोत्रमन्त्रस्य शिवऋषि अनुष्टुभछन्दः महासरस्वती देवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गजपे विनियोगः ओम नमः चण्डिकायै ओम मार्कण्डेय उवाच विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्यचक्षुषे श्रेयप्राप्तनिमित्ताय नमः संवादधारिणे सर्वमेतद्विनावस्तु मन्त्राणामपि कीलकं सोऽपि क्षेपवाप्नोति सततं जाप्य तत्परा सिद्धन्तोच्चाटनादीनि वस्तूनि सकलान्यपि एतेन सुवता नित्यं स्तोत्रमात्रेण सिद्ध्यति न मन्त्रो नौषधं तत्र न किञ्चिदपि विद्यते विना जाप्येन सिद्धेत सर्वमुच्चाटनादिकं समग्राण्यपि सिद्ध्यन्ति लोकशङ्कामिमां हरां कृत्वा निमन्त्रयामास सर्वमेव विदं शुभं स्तोत्रं वै चण्डिकायास्तु तच्च गुह्यञ्चकारसः समाप्तीर्णञ्च पुण्यस्य तायथा वन्यन्त्रणा सोऽपि क्षेमवाप्नोति सर्वमेव न सोषा कृष्णायां वा चतुर्दश्यामष्टभ्यां वा समाहिता ददाति प्रतिगुण्णाति नैनन्थैषा प्रसीदति इत्यं रूपेण कीलेन महादेवेन कीलितं यो निष्किलां विधायेन नित्यञ्जपति सुस्फुटं ससिद्धस्य गणस्वपि गन्धर्वो जायते वने न चैवाप्यतस्तस्य भयं क्वापि हि जायते नापुनोत्तिव शन्याति मृतो मोक्षमवाप्नुयात् नात्वा प्रारभ्य कुर्वीत यः कुर्वाण विनश्यति ततो ज्ञातैव संपन्नम् इदं प्रारभ्यते बुधैः सौभाग्याची यत्किंचित् दृश्यते नराने तत्सर्वं तत्प्रसादेन तेन जाप्यमिदं शुभं शनैस्तु जप्यमानेऽस्मिन् स्तोत्रे सम्पत्तिरुच्चकैः भवत्येव समग्रापि ततः प्रारब्धमेव ऐश्वर्यत्प्रसादेन सौभाग्यारोग्यसम्पदः शत्रुहानि परो मोक्ष स्तूयते सा न किञ्जनैः भगवत्या कीलकस्तोत्रम्। आता आपण सप्तशतीच्या पहिल्या अध्यायापासून सुरुवात करत आहोत. देवीला नमस्कार असो. ध्यानाचा मंत्र म्हणते मी. आता ध्यानम ओम विद्युद्धाम समप्रभा मृगपती स्कंदस्थितां भीषणां कन्याभिकरवालखेट विलसधस्ताभिरासेवितां हस्तैचक्रधरा लिखेट विशिकां चापङ्गुणन्तर्जनीं बिभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे. ओम नमः चण्डिकायै. अथ सप्तशती प्रथमचरितं. प्रथमचरितस्य महाकाली देवता गायत्री छन्दः
नन्दाशक्ति रक्तदन्तिका बीजम् अग्निस्तत्त्वं ऋग्वेदस्वरूपं श्रीमहाकाली प्रीत्यर्थं धर्मार्थं जपे विनियोगः। ॐ खड्गं चक्रगणेषु चापकरिगां शूलं भुषण्डिं शिरः शङ्खं सन्ददतैकरैस्त्रिनयनां सर्वाङ्गभूषामृतां नीलाश्मद्युतिमास्य पाददशकां सेवे महाकालिकाय यामस्तस्तभिते हरो कमलजो हन्तुं मधुं कैटभम्। ॐ नमः चण्डिकायै। ॐ ऐं मार्कण्डेयो उवाच सावर्णे सूर्यतनयो यो मनु कट्टते स्तमः निशामे तदुत्पत्तिं विस्तरात् गततो मम महामायानुभावेन यथा मन्वन्तराधिपः स बभूव महाभागस्सावर्णिस्तनयोरवेगे स्वारञ्चिषेन्तरे पूर्वं चैत्रोंशसमुद्वा सुरतो नाम राजाभूत् समस्ते क्षितिमण्डले तस्य पालतः सम्यक् प्रजापुत्रा निवोरसान् बभूश्चत्रवो भूपाकोला विध्वंसिनस्तदा तस्य तैरभवद्युद्धवति प्रबलदण्डिना नूनैरपि सतैर्युद्धे कोला विध्वंसिवर्जितः ततः स पुरमायातो निजदेशाधिपोऽभवत् आक्रान्तस्य महाभागैस्तैस्तला प्रबलारिभिः मात्यैर्बलिभिर्दुष्टै दुर्बलस्य दुरात्मभिः कोशो बलं चापरुतं तत्रापि स्वपुरे तथा ततो मृगय्या व्याजेन हतस्याम्यस्य भूपति एकाकी यमारुह्य जगान गहनं वनं स तत्रास्मद्राक्षी द्विजवर्यस्य मेधसा प्रशान्तश्वपदाकीर्णमुनिशोभितं तत्सो कञ्चित् सकालञ्च मुनिना तेन सत्कृतः इतश्चेतश्च विचरं तस्मिन् मुनिवराश्रमे शोचिन्तयत् तदा तत्र ममत्वा कृष्टमानसा मत्पूर्वै पालितं पूर्वं मया हीनं पुरोहितत् मद्भृत्यैस्तैरसद्वृत्ते धर्मतः पाल्यते न वा न जाने स प्रधानो मे शूरो अस्ति सदा वदा मम वैरिवशं यातो कान्भोगान् नुपलप्स्यसे ये ममानुगतान् नित्यं प्रसादभोजनैः अनुवृत्तिं ध्रुवन्तेद्य कुर्वन्त्यन्यमयी वृथा असम्यग्वयशीलस्तै कुर्वद्भिः सततं वयं सञ्चितश्रोतिदुःखेन शयङ्कोशो गमिष्यति एतच्चानच्च सततं चिन्तयामास पार्थिवा तत्र विप्राश्यमाभ्यासे वैश्यमेकं ददर्शसा सपुष्टत्वेन कस्तोऽम्भो हेतुश्चागमनेत्रिका स्वशोको इव कस्मात् त्वं दुर्मना इव लक्ष्यसे इत्याकर्णवशस्य भूपते प्रणयोदितं प्रत्युवाच तमवैश्य प्रश्नयावनतो नृपं वैश्य उवाच समाधिनां वैश्यो मुत्मन्नो दधिनाङ्कुले पुत्रैदारै नरैतश्च धनलोभादसाधुभिः विहीनश्च धनैदारै पुत्रैरादाय मेधनं वनमभ्यागतो दुःखी निरस्तश्चाप्तबन्धुभिः सोऽहं न वेद्मि पुत्राणां कुशलां गितां प्रवृत्तिं च जजानां च दाराणां चात्र संस्थिता किन्नु तेषां गृहे क्षेमं किन्नु साम्प्रतं कथं ते किन्नु सद्वृत्ता दुर्वृत्ता किन्नु मे सुताः राजोवाच यैलस्तो भवालुब्धै पुत्रे दारादिभिर्धनैः तेषु किं भवत स्नेहमनुबध्नाति मानसं वैश्य उवाच एवमेतद्यथा प्राहं भवान् अस्मान् गतं वचा किं करोमि बध्नाति मम निष्ठुरतां मना यै सत्यं जपेतु स्नेहं धन्यरब्धि नराकृतः पतिस्वजनहार्दञ्ज हार्दिष्वेषेषु मे मनः किमेतन्नाभिजानामि जानन्नपि महामते यत्प्रेमपवनं चित्तं विगुणेष्वपि बन्धुषु तेषां कृते मयि निःश्वासो दौर्मनस्य जायते करोमि क्ययन्नमनस्तेषु प्रीतिषु निष्ठुरं मार्कण्डे उवाच ततस्तो संहितो विप्रं तमुनिं समुपस्थितो समाधिनां वैश्योऽसौ स च पार्थिव सत्तमः कृत्वा तूतो यथा न्यायं यथार्हन्तेन संविदम् उपविष्टो कथा काश्चिच्चक्रुतुर्वैश्य पार्थिवो राजोवाच भगवंस्तामहं प्रष्टुमिच्छामीकं वदस्ततत् दुःखायन्मय मनसः स्वच्चित्तायान्ततां विना मम त्वङ्गतराज्यस्य राज्याङ्गेषु अखिलेष्वपि जानतोऽपि यथा न स किमेतन्मुनिसत्तमः अयञ्चनि कृतं पुत्रै दारै भृत्यस्तथोज्झिता स्वजनेन च सन्त्यक्तुष्टेषु हार्दी तथाप्यति एवमेष तथाहञ्च तावपत्यन्तदुःखितो दिष्टदोषेऽपि विषये मम त्वाकृष्टमानसो तत्किमेतन्महाभागो यन्मोहो नानिनोरपि ममास्य तद्भवत्तेषा विवेकान्तस्य मूढता ऋषिरुवाच ज्ञानमस्ति समस्तस्य जन्तोर्विषयगोचरे विषयाश्च महाभागो यान्ति चैव पृथक् पृथक् दिवान्धा प्राणिनः केचिद्दात्रावन्धाः सदा परे केचिद्दिवा तथा रात्रो पाणिनः तुल्यदृष्टया ज्ञानिनो मनुजा सत्यं किन्तु ते नहि केवलं यतो हीनानिनः सर्वे पशुपक्षी मृगादयः ज्ञानञ्च तन्मनुष्याणां यत्तेषां मृगपक्षिणां मनुष्याणां च यत्तेषां तुल्यमन्यो तथोभयोः ज्ञानेऽपि सति पश्येतां पतङ्गाः चामुञ्चंशुषु
कणवक्षात दुतान्मोहान पिड्यमानानपेक्षुभा मानुषावन जव्याग्र साभिलाषां सुधापती लोभात प्रत्युकाराय नन्वेतान किन्न पश्यसे तथापि ममतावर्ते मोहगर्दे निपातिताः माया प्रभावेण संसारस्थितिकारणा तन्नाथ विस्मयकार्यो योगनिद्रा जगत्पतेः माया हरैश्चैष्या तया संभूयते जगत् ज्ञानिनामति चेतांसि देवी भगवती सा भलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति तया विसृजते विश्वं जगते तच्चराचरं सैषा प्रसन्ना वरदा नृणां भवति मुक्तये सा विद्या परमा मुक्तिर्हेतुभूता सनातनी संसारबंध हेतुश्च सैव सर्वेश्वरेश्वरी राजोवाच भगवन् कायी सा देवी महामायेति या ब्रवीति कथमुत्पन्ना सा कर्मा संचकिन्द्विज यत्प्रभा सा देवी यत्स्वरूपा यदुद्भवा तत्सर्वस्तोतुमिच्छामि तत्त्वो ब्रह्मविदाम्बर ऋषिरुवाच नित्येव सा जगन्मूर्तिस्तया सर्वविधं ततं तथापि तत्समुत्पत्तिर्बहुधा श्रूयतां मम देवानां कार्यसिद्ध्यर्थमाविर्भवति सा यदा उत्पन्नेति तदा लोके सा नित्याप्यभिधीयते योगनिद्रा यदा विष्णुर्जगत्ते कारणविकृते आस्तिरशेषमभजत् कल्पान्ते भगवान् प्रभु तदा दावसुरो घोरो विख्यातो मधुकैष्टभो विष्णुकर्णमूलोद्भूतं हन्तुं ब्रह्माण्यमुद्यतो सनाभिकमले विष्णु स्थितो ब्रह्मा प्रजापति दुष्टा तावसुरौ चौग्रौ प्रसुस्तं च जनार्दन स्तुष्टावयोग निद्रान्कामेकाग्रकृते स्थिता विबोधनार्थायर्हरेर्हरिनेत्रकुतालया विश्वेश्वरी जगद्धात्रीं स्थितिसंहारकारिणीं निद्रां भगवतीं विष्णोरतुलां तेजसप्रभु ब्रह्मोवाच त्वं स्वहा त्वं सदा त्वं विवषट्कार स्वरात्मिका सुधा त्वमक्षरे नित्ये तिधा मात्रात्मिका स्थिता अर्धमात्रा स्थिता नित्या यानुच्चार्या विशेषतः त्वमेव संध्या सावित्री तन्देवी जननी परा तये तद्धार्यते विश्वं तये तत्सृज्यते जगत् तये तत्पाल्यते देवी तमस्यन्ते च सर्वदा विसृष्टोऽस्तिरूपा त्वं सिद्धिरूपा च पालने तथा संवृत्तिरूपान्ते जगतो स जगन्महे महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः महामोहा च भवती महादेवी महेश्वरी प्रकृतिस्वंच सर्वस्य गुणत्रय विभाविनी कालरात्रिर्महारात्रिर्मोहरात्रिशुधावणा त्वं श्रीस्त्वमीश्वरी त्वं ह्रीस्त्वं बुद्धिर्बोधलक्षणा लज्जापुष्टिः तथा तुष्टिः त्वं शान्तिः शान्तिरेव च खड्गिनी शूलिनी घोरा गतिनी चक्रिणी तथा शङ्किनी चापिनी बाणभूषिणी परिदायुधा सौम्या सौम्यतरा शेष सौम्यभ्यस्तति सुन्दरी परापराणां परमाप्तवेव परमेश्वरी यश्च किंचित क्वचित्वस्तु सदसत्वाखिलात्मिके तस्य सर्वस्य या शक्ति स्वातंकी सूयते मया यया त्वया जगत्सृष्टा जगत्पात्यति यो जगत् सोऽपि निद्रावशन्नितं कस्तांस्त्वतुमीश्वरा विष्णुशरीरग्रहणमहमीशान एव च कारिदास्ते यतो तस्मान् कस्तोतुं शक्तिमान् भवेत् स्वातुमित्थं प्रभावै स्वेरुदारे देवी संसुधा मोहयतो दुराधर्षावसुरो मधुकैटभो प्रबोधञ्च जगत्स्वामी नियतामच्युतो लघु बोधस्य क्रियतामस्य हन्तुमेतो महासुरो ऋषिरुवाच एवं सदा तदा देवी तामसी तत्र वेदसा विष्णोर्प्रबोधनार्थाय निहन्तुन् मधुकैटभो नेत्रास्य दासिका बाहुर्हृदयेभ्य तथोरसा निर्गम्य दर्शनोतस्थो ब्रह्मण्यो व्यक्तजन्मनः उत्तोस्तोस्त जगन्नाथस्तया मुक्तो जनार्दनः एकार्णि वै ईशयनात् ततः ददृशे च तौ मधुकैटभो दुरात्मा नावती वीर्यपराक्रम क्रोधक्ते क्षणावन्तोन् ब्रह्माण्यञ्जनितोद्यम समुत्थाय ततस्थाभ्यां युधे भगवान् हरि पंचवर्षसहस्राणि बाहुप्रहरणो विभु तावत्प्रत्यन्मलोन्मत्तो महामाया विमोहितो उक्तवन्तो वरस्वरतो व्रियताविति केशवः श्रीभगवानुवाच भवेतामद्यमे तुष्टो मम वध्या उभावपि किमन्येन वरेणातरेता वृद्धिवृतं मया ऋषिरुवाच वञ्चिताभ्यामिति तदा सर्वमापोमयं जगत् विलोकताभ्यां वदितो भगवान् कमलेक्षणा आवाञ्जयी नर्यत्रोर्वी सलिलेन परिवृता ऋषिरुवाच तत्ते तुत्वा भगवता शङ्खचक्रगदावृता कृत्वा चक्रेण वैच्छिन्ने जगने शिरसि तयोः एवमेषा समुत्पन्ना ब्रह्मणा संस्तुता स्वयं प्रभावमस्या देव्यास्तु भूयुः वदामि ते ऐं ॐ श्रीमार्कण्डेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये प्रथमः. इथे आता पहिला अध्याय संपलेला आहे. तर तुम्हाला मी संस्कृत वाचून दाखवलं आहे, तसं आता मराठीत तुम्हाला थोडक्यात अर्थ सांगते. या अध्यायात प्रथम मंगलाचरण म्हणजे सगळ्या देवांना आव्हान केलेलं आहे. नंतर सूत शौनकादित श्रोत्यांना नैमिषारण्यात मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य सांगत आहे असा प्रारंभ आहे. 14 मनूंपैकी 8वा मनू जो सावर्णी
त्याच्या पूर्वजन्मीची कथा यात येते. देवीच्या महात्म्य पाठाने तो पुढे मनू झाला असे त्याचे महत्त्व सांगितले आहे. तो सुरथ नावाचा राजा होता. शत्रूंनी त्याचं सगळं राज्य बळकावलं. मग प्राण्याच्या रक्षणासाठी मेधा ऋषींच्या आश्रमात तो तिथे गेला. तिथे त्याला आपले राज्य, कुटुंब, प्रजाजन यांची चिंता लागून तो बेचैन झाला होता. पत्नीने व मुलांनी घालवून दिलेला असा समाधीनाम वैश्य तेथे त्याला भेटला. तोही कुटुंबियांच्या हिताची चिंता करत होता. आपल्याला अशी चिंता का वाटते ते या दोघांनी मेधा ऋषींना विचारलं. महामाया सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आसक्ती व ममता निर्माण करते असं सांगून मेधा ऋषींनी त्या दोघांना देवीचे अवतार कसे होतात, तिचे महात्म्य काय ते सांगितलेलं आहे. देवीचा महाकाली हा अवतार कसा झाला ती कथाही त्यांनी सांगितली आहे. ते म्हणाले, पूर्वी नारायण एकार्णवात शेषावर योग निद्रेत असताना त्याच्याच कानातील मळापासून मधुम आणि कैटभ नावाचे 2 राक्षस निर्माण झाले. त्रैलोक्यासह देवांना ते त्रस्त करू लागले. महाकाली जी योगनिद्रेच्या रूपाने विष्णूच्या शरीराला व्यापून होती, तिने बाहेर यावे, विष्णू जागावेल व राक्षसांना मारेल या विचाराने विधात्याने देवांसाठी रात्री सूक्त म्हणून देवीची स्तुती केली. त्याच्या विनंतीप्रमाणे योगनिद्रा दूर झाली. महाकाली देवकार्यासाठी प्रगटली. विष्णू जागा झाला. त्याने दीर्घ कालपर्यंत त्या दोघा राक्षसांशी युद्ध केलं. शेवटी त्यांना स्वतःच्या मांडीवर धरून ठार मारलं. असं देवीचं प्रथम चरित्र या अध्यायात आहे. हरे देवीला नमस्कार असो. आता आपण असं करूया, दुसऱ्या पाठाला सुरुवात करूया. तर सरस्वती मध्यमचरितम 3 चरित्रा भागामध्ये तिची विभागणी केलेली आहे. हा पहिला भाग झाला महाकालीचा. आता मध्यम भाग दुसरा सुरू करू आपण. ओम नमः चंडिकायै. ओम ऋषिरुवाच. ओम अस्य श्री मध्यमचरितस्य विष्णु ऋषिः महालक्ष्मीर्देवता उष्णिकछन्दा शाकंभरी शक्ति दुर्गा बीजं वायुस्तत्वं यजुर्वेदस्वरूपं श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थम अर्थार्थे जपे विनियोगः ध्यानम्. ओम अक्षस्त्र परशुगदेशु कुलिशं पद्मन्दनु कुण्डिकां दण्डं शक्तिमसिं च चर्म जलजं घण्टां सुराभाजनं शूलं पाशसुदर्शने च ददति हस्तै प्रवाल प्रभा सेवे सैरिवमर्दिनी महालक्ष्मीं सरोजस्थिताम्. ओम नमः चंडिकायै. ओम ह्रीं ऋषिरुवाच. देवासुरमभूयुद्ध पूर्णमब्धशतं पुरा महिषेसुराणामधिपे देवानांच पुरंदरे तत्तासुरैर्महावीरे देवसैन्यं पराजितं जित्वांच सकलान् देवान् निद्रोभून् महिषासुरा ततः पराजिता देवा पद्मयोनिं प्रजापतिं पुरस्कृतस्गतास्तत्र यत्रेष गरुडध्वजो यथा वृत्तं तयो तद्मन्महिषासुरदेशं तिदशाकथयामासुर्देवाभिभविस्तरं सूर्येन्द्राग्निरेन्दूना यमस्य वरुणस्य च अन्येषांच अधिकारांस स्वयमेवाधितिष्ठति स्वर्गा निराकृता सर्वे देव देवगणा भुवि विचरन्ति यथामर्त्या महिषेण दुरात्मता एतदुत्कथितं सर्वं ममरारि विचेष्टितं शरण्यञ्च प्रपन्नास्मो वधस्तस्य विचिन्त्यता इत्यन्निशम्य देवानां वचांसि मधुसूदना चकारकोपंशंपुष्य भ्रुकुटिकोटिलाननो ततोदिकोपपूर्णस्य चक्रुडो वदनात्तता निश्चक्राम महत्तेजो ब्रह्मणशङ्करस्य च अन्येषाञ्चैव देवानां शक्रादीनां शरीरता निर्गतं सुमत्तेजो तच्चैकं समगच्छत अतीव तेजसङ्कूटं ज्वलन्तमिव पर्वतं ददृशुस्ते सुरास्तत्र जालाव्याप्तदिगन्धरम् अतुल तत्र तत्तेजः सर्वदेव शरीरज तद्भुन्नारी व्याप्तलोकन्तरयन्त्विषा यदमूचां भवन्तेजस्तेना जायत तन्मुखं यामिने च भवन्केशा बाहो विष्णुतेजसा सौम्यवस्तनरयुग्मं मध्यञ्चैर्णचा भवत् वारुणेन च चङ्गोरु नितम्बस्तेजसा भुवा ब्रह्मणस्तेजसा पादो तदोङ्गुल्यर्कतेजसा वसुनाञ्च कराङ्गुल्य कौभैरेञ्च नासिका तस्या सुदन्ता सम्भूता प्राजापत्येन तेजसा नैनन्तिर्दयञ्जज्ञे तथा पावकतेजसा भूच सन्ध्य यो तेजस्सवडावधिलस्य च अन्येषाञ्चैव देवानां सम्भवस्तेजसां ततः समस्तदेवानां तेजो राशि समुद्भात्
तान्विलक्य मुदं प्रापुरमरा महिषातिताः ततो देवा ददुस्तस्ते स्वान्यायुधानि च शूलंशूलादि निष्कृष्य ददो तस्य पिनाकदृ चक्रञ्च दत्तवान् कृष्णन् समुपाट्य स्वचक्रता शङ्खञ्च वरुणन् शक्ति ददो तस्य हुताशना मारुतो दत्तवान् शापं बाणपूर्णे तथेषुधि वज्रमिन्द्रसमुत्पाट्य कुलिशादमराधिपा ददो तस्य सहस्राक्षो घण्टामैरात्वताद्गजात् कालदण्डात् दमोदण्डं पाशं चाम्बुर्प्रति ददो प्रजापतिश्चाक्षमालान् ददो ब्रह्मा कमण्डलु कूपेषु निजरश्मीन् दिवाकरः कालस्य दत्तवान् खड्गं तस्यै चर्म च निर्मलं क्षीरोदश्रामलं हारमजरे च तथाम्बरे चूडामणि तथा दिव्यं कुण्डले कटकानि च अन्तर्चन्दनं तथा शुभ्रं केयूरान् सर्वभावुषु नुपुरो विमलो तद्गैगेवेयकमनुत्तमम् अङ्गुलीयकरत्नानि समुस्ता स्वङ्गिलीश च विश्वकर्मा ददो तस्य परशुञ्चाति निर्मलम् आस्याननैकरूपाणि तथा भेद्यञ्च दौशनम् आम्लान् पङ्कजाम्मालां शिरसिरस्य चापराम् अदजुज्जलधिस्तस्य पङ्कजञ्चातिशोभनं हिमवान् वाहनं सिंहं रत्नानि विविधानि च ददावैषण्यं सुरया पानपात्रं धनाधिपा शेषस्य सर्वनागेषु महामणि विभूषितं नागहारं ददो तस्य धत्येव पृथिवीमिमाम् अन्नैरपि सुरैर्देवी भूषणैरायुधः सदा सम्मानिता ननादोच्चे साटा सम्मूर्वु तस्यानादेन घोरेण कृष्णमापुरितन्नभः अमायतातिमहता प्रतिशब्दो महानुवत् चक्षुः समुद्राश्च च कम्पिरे चचालवसुधा चेलु सकलाश्च महीधराः जय श्रीदेवाच मुदा तामुचु सिंहवाहिनी तुष्टुर्विनियेष्यान् भक्तिनम्रार्थमूर्तया दुष्टासवसंसक्षुब्धं त्रैलोक्यममरादया सन्नद्धाखिल सैन्यस्ते समुत्तस्तुरुदारुधाः आकिमेतदिति क्रोधाभाष्य महिषासुरा अभ्यदाव ततपशब्दमशैरसुरैवृता सदर्शो ततो देवीं व्याप्तलोकन्तरयां दिशा पादाक्रान्त्या नतभुवं किरीटो लिखितां परां शोभिता शेषपातालां धनुर्जानि स्वनेन तां दिशो भुजसहस्रेण समप्ताद्याप्तसंसिधा ततः प्रवृते युद्धं तया देव्यासुरद्विषां शस्त्रास्त्रैः बहुधा मुक्तिरादिपि तदिगन्तरं महिषासुरसेनानिश्चक्षुराख्यो महासुरा युधे चामरे चान्ये चतुरङ्गबलान्विता रथनामयितै षड्भिरुदग्राख्यो महासुरा आयुधुतायुतानांच सहस्रेण महानु पंचाशब्दी संयुतैरसिधो महासुरा आयुतानां शतैषड्भैर्बाष्कलयुधैरणे गजवाजी सहस्रौघैरनेकै परिवारिता ऋतोरथानां कोट्याच्च युद्धे तस्मिन् युद्धत बिडालाख्यो युतानांच पंचाशब्दी रथायुतैः युधे संयुगे तत्र रथानां परिवारता अन्नै च तत्रायुतशोरथनागैर्वृताः युधुसंयुगे दिव्यासः तत्र महासुराः कोटिकोटिसहस्रेषु रथानां दन्तिनां तथा हयानां च वृतो युद्धे तत्राभून् महिषासुरा तोमरै भिन्दिपालैश्च शक्तिभिर्मुसलैः सदा युधुसंयुगे दिव्या खड्गैः परिशिपट्टिशैः केचिच्चुचक्षुभिश्चक्ति केचित्पाशास्तथा परे देवी खड्गप्रहारेस्तु ते ताहन्तु प्रचक्रम सापि देवी ततस्तानि शस्त्राण्यश्चाणि चण्डिका लीलेव चिच्छेद नजशस्त्रासवर्षिणी अनायस्तानना देवी स्तूयमानासुरर्षिभिः मुमेचासुरदेहेषु शस्त्राण्यश्चाणिश्वरी सोऽपि कृतो दुतसटो देव्यावाहनकेशरी चचाचासुरवैसैन्येषु वनेषु हुताशना निश्वासान्मुषेयाश्च युद्धमानारणेऽम्बिका तेव सद्य सम्भूता गणाशतसहस्रशा युधुस्ते परशुभिर्बिन्दिपालासि पट्टिशैः नाशयन्तो सुरगणाश्रे देवी शक्तिप्रभुहिताः अवादयन्तपटान् गणांशङ्कास्तथा परे मृदगाश्च तथैवान्ये तस्मिन् युद्धमहोत्सवे ततो देवी त्रिशूलेन गदया शक्तिवृष्टिभिः खड्गादिभिश्च शतशो निजगानुमासुरा पातयामास चैवान्यान् घण्टासनविमोहितान् असुरान् भुविपाशेन बद्ध्वा चान्यान्यकर्षयत् केचिद्विधा कृतास्तीक्ष्णै खड्गपातैस्तथा परे विपोतिथा निपातेन गदया भविष्येरते वेमुचित् केचित् मुसलेन मृषमताः केचिन्निपतिता भूमो भिन्ना शूलेन वक्षसि निरन्तरा शरोघेण कृता केचिज्जनाजिरे सेनानुकारणत् प्राणान् मुमुचुस्ते दशाधनाः केषाञ्चित् भावच्छिन्नाच्छिन्नग्रीवास्तथा परे क्षीरांश पेतुरन्येषां मध्ये मध्ये विदारिताः विच्छिन्नजङ्गास्तपरे पेतुरुर्व्यामासुराः एकभावच्चिच्चरणात् कैचिद्देव्याधिधाकृताः छिन्नेऽपि चान्ये शिरसि पतिता पुनरुत्थिताः ननुदृशा परे तत्र युद्धे तुरलयासिताः खबन्धा छिन्नशिरसत्खड्गशत्रुष्टिपाणया तिष्ठतिष्ठति भाषन्तो देवी मन्ये महासुराः पतितैरथनागाश्रैरसुरैश्च वसुन्धरा अगम्यासा भवत्तत्र यत्राभूत् समाहरणा शोणितो वा महानद्य सद्यस्तस्त्र मध्ये चासुरसैन्यस्य वारणासुरवाजिनां क्षणेन तन्महासैन्य
महासैन्य मसुराणां तथांबिकां निन्नक्षयी यथावन्ये ऋणदारु महाचयं सचिसिंहो महानाद मृत्युंधृतकेसरा शरीरेभ्यो मरारीणामसुनी विचिन्मती देव्या गणेशतैस्तत्र कुसंयुद्धं तथासुरैः यत्तेषां तु सुहृदेवा पृष्ठवृष्टि मिचोदये मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये द्वितीयः. दुसरा अध्याय झालाय. आता तुम्हाला मी मराठीतून त्याचा अर्थ सांगते. अगो बाई कुठे गेलं गं? हां. ह्याच्यात महिषासुराचा वध केलेला आहे देवीने. महालक्ष्मी आता ही कशी तयार झाली म्हणजे या युद्धासाठी त्याच्याबद्दल त्यांनी सगळं सांगितलं आहे. नंतर मेधा ऋषी सुरथाला महालक्ष्मीचे चरित्र सांगू लागले. ही कथा सुत शौनकादी दिकांना मार्कंडेय पुराणात सांगत होते. कश्यपापासून सूर असुर निर्माण झाले. त्यात हिरण्यकशिपू नावाचा बलाढ्य राक्षसाचा एक पुत्र भगवत प्रल्हाद, त्याला आणखीन जे पुत्र झाले त्यात अनुराध नावाचा जो पुत्र होता त्याला महिषासूर नावाचा पुत्र झाला. त्याने अजिंक्यतेचा वर मिळवला व देवांशी घनघोर युद्ध करून स्वर्गाचे राज्य बळकावले. सर्व देवांना पदच्युत केलंच व स्वतःच सर्वांचे अधिकार चालवू लागला. तेव्हा विद्यात्यासह सर्व देव हरिहरांना शरण गेले म्हणजे विष्णूला, व त्यांनी महिषासुराचा नाश करण्यासाठी त्यांची प्रार्थना केली. त्यावेळी हरीला परमक्रोध आला. त्याच्या मुखातून भयंकर तेज उत्पन्न झालं. त्याचवेळी शंकराच्या ब्रह्मदेवाच्या मुखातूनही म्हणजे सगळेच देवदेवतांच्या ह्याच्यातून ते तेज निर्माण झालं. त्यापासून एक मोठा असा डोंगर म्हणा असा तयार झाला आणि त्या ह्याच्यातून ती देवी उत्पन्न झालेली आहे. तो जे सगळा त्यांच्या तेजाचा डोंगर होता, ती सर्व तेज एकत्र झाली. त्रयोग व्यापतील असा अग्नीसारखा तेजाचा नारी रूपात आविर्भाव झाला. म्हणजे नारी रूप तिला आविर्भाव म्हणजे त्याच्यात ती नारी तयार झाली. प्रत्येक देवाच्या तेजापासून त्या दिव्य स्त्रीचे एक एक अवयव बनत गेले. तीच जगदंबा महालक्ष्मी भगवती होय. देवानी आपल्या शस्त्रास्त्रांनी तिला सज्ज केलं. देवीने प्रचंड अट्टाहास केला. पाताळापासून स्वर्गापर्यंत तो गडगडाट पसरला. तिच्याशी युद्ध करण्यासाठी महिषासुराचे अनुयायी असलेले नाना राक्षस कोट्यावधी सेनेसह उठले, पण देवीने न दमता सर्वांना विनासायास मारून टाकले. देवीने सिंहावर आरूढ होऊन भयंकर संहार केला. देवीचा पराक्रम पाहून भारून गेलेल्या सर्व देवांनी जगदंबेची स्तुती केली. याप्रमाणे अशा प्रकारे महिषासुराच्या नाशासाठी असुर यांचा संहार करण्यासाठी देवी महालक्ष्मीच्या रूपात प्रगट झाली, असा याचा दुसऱ्या अध्यायाचा अर्थ आहे. हरे नमः. आपण आता तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमः चंडिकायै. ओम ऋषिरुवाच. न्यन्नमान तत्सैन्यमवलोक्य महासुरा सेनाने शिक्षिरकोप्यादयो युद्धमथांबिका सदेवीं शरवर्षेण वर्षे समरे सुरा यथा गिरे शृङ्गन्तो यो वर्षेण तो यदा तस्य चित्वा ततो देवी दिलयैव शरोत्करात् जगान्तुर्गान् बाणै यन्तारञ्चैव वाजिनां चिच्छे धनुष्वद्यो ध्वजञ्चाति समुच्छिदं विव्याधचैव गात्रेषु छिन्नधन्वा नमाशुभैः सचिन्नधन्वा विरथो हताश्वो हतसारथिः अभ्यधावत तान् देवीं खड्गचर्मधरोऽसुराः सिंहमाहत्य खड्गेन तीक्ष्णधारेण मूर्धनि आजगानभुजे सव्ये देवीमप्यतिवेगवान् तस्या खड्गो भुजं प्राप्य पफालनुपनन्दन ततो जग्रां शूलं स कोपादरुरोचना
महासुरा चिक्षेपच ततस्तस्तु भद्रकाल्या महासुरा जाजल्यमानं तेजोभिरविबिंब विभांबरात दृष्टा तथा पतच्छूलं देवी शूलममुञ्चत तेन च तथा नीतं शूलं स च महासुरा हते तस्मिन् महावीर्ये महिषस्य च मुपदो आजगामगजारूढश्चामरस्त्रि दशादना सोऽपि शक्तिं मुमोचाथ देव्यासाम् अंबिकादृतं हुङ्काराम्भ्यतो भूमो पातयामास निष्प्रभा भग्नां शक्तिं निपतितां दृष्ट्वा क्रोधसमन्वितां चिक्षेपचामरशूलं बाणैः स तपिसा दभिसाचिनत् ततसिंह समुत्पत्य गजकुम्भान्तरे स्थिता भायुद्धेन युधे तेनोच्चेसि दशारिणा युद्धमानो ततो तस्मान्मागान् मही गतौ युधाते सौरभ्धौ प्रहारे रतिदारुणैः ततो वेगात् खमुत्पत्य निपत्यच्च मृगारणा करप्रारिणशिरश्चामरस्य पृथक् कृतम् उदग्रशरणे देव्या शीलावृक्षादिभिरता दन्तमुष्टिस्थलश्चैव करालश्च निपातिता देवी क्रुधा गदापातैः चूर्णयामास चोद्भुतं भास्कलं भिन्दिपालेन बाणैः साम्रयितथान्दकम् उग्रास्यमुग्रं वीर्यञ्च तथैव च महानु त्रिनेत्रा च त्रिशूलेन जगान परमेश्वरी बिडालस्यासि नाकायात् पातयामास वैशिरः दुर्दुरन्दुर्मुखं चोभौ शरैर्निन्ने यमक्षयम् एवं संक्ष्यमाणे तु स्वसैन्यमहिषासुरा माहिषेण स्वरूपेण त्रासयामास तान्गणा कौंचित्तुण्डप्रहारेण कुरुक्षेपे तथा परान् लाङ्गुलिताडिताश्चान्यान् शृगाम्भ्याञ्च विदारिता वेगेन काश्चिद्दपरान् नादेन भ्रमणेन च निश्वासान् पवनेनान्नान् पातयामास भूतले निपात्यप्रमथानीकमभ्यधावत सोऽसुराः सिंहन्तुं महादेव्या कोपञ्चक्रं तदम्बिकां सोऽपि कोपान् महावीर्य कुरक्षुण्णमहितला शृगाम्भ्या पर्वतानुच्चा चिक्षेप च ननाद च वेगभ्रमण्यवीक्षुण्या महितस्य वशीर्यत लाङ्गुलेना तप्चाब्धि प्लावयामास सर्वदा घृतशुण्ड विभिन्नाश्च खण्डं खण्डन्युर्दनाः श्वासानिलासा शतशो निपेतुर्नभसोचलाः इति क्रोधसमाध्मात् महापदन्तं महासुरा दुष्टा सा चण्डिका कोपं तद्वधाय तदा करोत् साक्षिप्ता तस्य वैपाशन्तं बबन्ध महासुरा तत्याजमाहिषं रूपं सोऽपि बद्धो महामृधे ततस्यो भवत्सद्यो यावत् तस्य अंबिकाशिरा छिनत्ति तावत् पुरुषः खड्गपाणिरदृश्यत तथैवाशु पुरुषं देवी चिच्छेदसायकैः तन्खड्गचर्मणा सार्ध ततसो भून्महागजा करेण च महासिंहं तञ्चकर च जगर्ज च करसस्तु करन् देवी खड्गेन निरकृतत ततो महासुरो भूयो माहिषं वपुरा स्थिता तथैव क्षोभयामास त्रैलोक्यं सचराचरं ततः क्रुद्धा जगन्माता चण्डिकापानमुत्तमं पपौ पुनः पुनश्चैव जासा रुडलोचना नदर्द चासुरसोऽपि बलवीर्यमदोद्धता विषण्यव्याच्य चिक्षेप चण्डिका प्रतिबुन्धरा साचतान् प्रहितास्तेन चूर्णयन्ति शरोत्करैः उवाच तन्मतोद्भूत मुखरागाकलाक्षरं देवी उवाच गर्जगर्जक्षणमूढ मधुयाव पिबाम्यां मया त्वयि हतैत्रैव गर्जुषुण्टाशु देवताः ऋषिरुवाच एवमुक्ता समुत्पत्य चारूढान्तं महासुरं पादेनाकम्यकण्ठै च शूलेन नमताडयत् ततस्सोऽपि पदाक्रान्तास्तया निजमुखात् तदा अर्धनिष्कान्त एवासि देव्या वीरेण संवृता अर्धनिष्कान्त एवासो युद्धमानो महासुरा तया महासिना देव्या शिरच्छित्वा निपातिता ततो हा कृतं सर्वं दैत्यसैन्यं ननाशतात् प्रहर्षं च परं जग्मु सकला देवतागणाः तुष्टुषा सुरा देवी स दिव्यैर्वर्षिभिः जगुर्वन्दय पतयो नन्दुषाप्सरो गणाः मार्कण्डे पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये तिसरा अध्यायाचा आता तुम्हाला मराठीत अर्थ सांगते. अध्याय 3. मेधाऋषी सुरथाला पुढे कथा सांगू लागले. जेव्हा असुरांचे प्रचंड सैन्य महालक्ष्मी देवीने मारलं तेव्हा चिक्षुर नावाचा सेनापती तिच्यावर धावून गेला. तिच्यावर प्रचंड शरात म्हणजे बाणांचा वर्षाव करू लागला. पर्वतावर पाऊस पडला तरी पर्वताला जसं त्याचं काहीच वाटत नाही तसंच देवीला त्याचं काही वाटलं नाही. तिच्यावर काही त्याचा परिणाम झाला नाही. देवीने सर्व बाण आपल्या बाणांनी तोडून टाकले. त्याचा ध्वज पाडला, धनुष्यही तोडून टाकले. चिक्षुर मोठे खड्ग घेऊन धावला, पण त्याने जेव्हा सिंहाच्या मस्तकावर खड्गाने प्रहार केला तेव्हा ते खड्गच तुटलं. त्याने शूलांचा मारा केला, पण देवीने आपल्या शूलाने चिक्षुराला ठार केले. चामर नावाचा असुर पुढे आला. देवीच्या सिंहाने पंजाच्या तडाख्याने त्याला मारून टाकलं. त्या मागोमाग युद्धाला आलेले उदग्र
इत्यादी महान वीर देवीने यमसदनाला पाठवले. मग रेड्याच्या रूपात महिषासूर देवीशी लढायला आला. त्याने प्रचंड पराक्रम करून देवीचे व देवांचे अनेक गण मारले. तो देवीवर हल्ला करण्यासाठी आला तेव्हा देवीने पाश टाकून त्याला बांधला. रेड्याचे रूप टाकून तो असुर एकदम सिंह झाला. त्याचा शिरच्छेद करण्यासाठी देवीने खड्ग उगारलं. तेवढ्यात त्याने हत्तीचं रूप घेतलं व तो सोंडेने सिंहाला ओढू लागला. देवीने तलवारीने त्याची सोंड कापली. तेवढ्यात त्याने पुन्हा रेड्याचं रूप घेतलं. तेव्हा देवीने क्षणभर थांबून मधुपान केलं व ती अट्टहास करू लागली. महिषासुराने पर्वत फोडून त्याचे खंड खंड देवीवर फेकले, म्हणजे तुकडे तुकडे करून तो पर्वताचे तुकडे तिच्या अंगावर टाकले. तेव्हा देवीने क्षणभर थांबून हे केलं आणि महिषासुराने पर्वत फोडून देवीने त्याचा चुराडा केला. देवीने उडी मारली व त्याच्या अंगावरच जी आरूढ झाली. त्याला शूलाने ठार मारणार एवढ्यात तो रेड्याच्या शरीरातून मानवी शरीराने बाहेर पडू लागला. तो पूर्ण बाहेर येण्याआधीच देवीने त्याचं मस्तक तलवारीने उडवून टाकलं. तेव्हा देवगण फार हर्षित झाले. महिषासुराचं उरलं सैन्य सर्व दाही दिशांना पळून गेलं. असा ह्या 3ऱ्या अध्यायाचा अर्थ आहे. आता आपण 4थ्या अध्यायाकडे वळूया. आधी जेव्हा देवीची स्तुतीचा एक श्लोक आहे. हा 4था अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यात सगळी देवीची स्तुती आहे. ध्यानम ओम कालाभ्रामां कटाक्षैररिकुलभयदां मौलिबन्धेन्दुरेखां शङ्खं चक्रं कृपाणन्तर्शिकमपि करैर्वृद्धरीतिनेत्रां सिंहस्कन्धादिरूढां त्रिभुवनमखिलं तेजसा पूरयन्ति ध्यायेद्दुर्गां जयाख्यान्ति दशपरिवृतान् सेविता सिद्धिकामैः. ओम नमः चण्डिकायै. ओम ऋषिरुवाच शक्रादय सुरगणा नियतेति वीर्ये तस्मिन् दुरात्मनि सुरारि बले च देव्या तां तुष्टौ प्रतिनम्रशिरोधरांसा वाग्भिप्रहर्षकुलकोपरचारुदेहाः देव्यायया ततमिदं जगदात्मशक्त्या निःशेषदेवगणशक्तिसमूहमूर्ध्या तामम्बिकामखिलदेवमर्षिपूज्यां भक्त्या नतास्म विददातु शुभानि सानगां यस्या प्रभावमतुलं भगवाननन्तो ब्रह्मा हरश्च नैव वक्तुमलं बलञ्च सा चण्डिकाखिल जगत्परिपालनाय नाशाय चाशुभभयस्य मतिं करोतु या श्री स्वयं सुकृतीनां भुवनेष्वलक्ष्मीः पापात्मनां कृतदयां हृदयेषु बुद्धिः श्रद्धा सताङ्कुलजनप्रभस्य लज्जां तान्त्वान्नतास्म परिपालय देवी विश्वं किं वर्णयाव तव रूपमचिन्त्यमेतत् किञ्चातिवीर्यमसुरस्य कारिभूरि किं चावेषु चरितानि जरातवातीयानि सर्वेषु देव्यसुरदेवगणादिकेषु हेतुस्तमस्तजगतां त्रिगणापि दोषैर्न ज्ञायते हरिहरादिभिरप्यपारा सर्वाश्रयाखिलमिदं जगदोषभूतमव्याकृतायि परमा प्रकृतिः सुमाद्या यस्या समस्तसुरता समुदीरणेन तृप्तिं प्रयातु सकलेषु मुखेषु देवी स्वाहासिवे त्रिगुणस्य चतुर्थे हेतुरुच्चार्यसे त्वमतेव जनैः स्वधा च या मुक्तिहेतुरविचिन्त्य महाव्रतात्मभ्यस्यसे सुनितेन्द्रियतत्त्वसारैः मोक्षातिभिर्विनिविरस्त समस्तदोषैर्विद्यासि सा भगवती परमायि देवी शब्दात् विवासुमलर्गजुषान्निधानमुद्गीतरम्यपदपाठवताञ्च साम्नां देवी त्रयी भगवती भवभावनाय वार्तासि सर्वजगतां परमान्त्रिहन्त्री मेधासि देवी विदिता किल शास्त्रसारा दुर्गासि दुर्गभवसागरनौरसंगा श्रीकैटभारि हृदयैककृदादिवासा गौरी त्वमेव शशिमौलिकृतप्रतिष्ठा ईशत्साहसममलं परिपूर्णचन्द्रबिम्बानुकारी कनकोत्तमकान्तिकान्तम् अत्यद्भुतं प्रथमात्तरुषा तथापि वक्रं विलोक्य सहसा महिषासुरेण दृष्ट्वा तु देवी कुपितं भ्रुकुटीकरालमुद्यञ्च शाङ्कसदृशच्छवियन्य सद्या प्राणान् मुमोच महिषस्तदतीव चित्रं
कैर्जीव्यते कुपितान्तकदर्शनेन देवी प्रसीद परमा भवती भवाय सद्यो विनाशेऽसि कोपवती कुलानि विज्ञातमेतदधुनैव यदस्तमेतन्नीतं बलं सुविलं महिषासुरस्य ते सम्मता जनपदेषु धनानि तेषां यशासि न च सीदति बन्धुवर्गा धन्यास्र एव निवृत्तात्मजभृत्यदारां येषां सदा विधयता भवती प्रसन्ना धर्म्याणि देवी सकलानि सदैव कर्माण्यत्यादृतप्रतिदिनं सुकृती करोतु सर्गं प्रयाति च ततो भवती प्रसादा लोकत्रयेऽपि फलदाननुदेवि देव दुर्गे स्मृतारिसि भीतिमशेषजन्तोः स्वस्वै स्मृतामतिमतीव शुभान् ददासि दारिद्र्यदुःखभयहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता एभिर्हते जगतुपैति सुखं तथैते कुर्वन्तु नाम नरकाय चिराय पापं सङ्ग्राममृत्युमधिगम्य दिवं प्रयान्तु मत्वेति नूनमहितान् विनिहंसि देवी दुष्टैव किन्न भवती प्रकरोति भस्म सर्वासुरान् ऋषयत्प्रवणोषि शस्त्रं प्रयान्तु रिपवो हि शस्त्रपूता इत्थमतिर्भवति तेषु हितेषु साध्वी खड्गप्रभा निखिलविस्मरणस्ततोग्रैः शूलाग्रकान्तिनिवहेन दुशोसराणां यन्नागता विलयवं शुभतिन्दुखण्ड योग्याननं तव लोकयतान्तदेतत् दुर्वृत्तोत्तशमनं तव देवि शीलं रूपं तथैदविचिन्त्यमतुल्यमन्यैः वीर्यञ्चान्तृतदेव पराक्रमाणां वैरिष्पकिप्रतिदैवतया त्वयेतं केनोपमा भवतु तस्य पराक्रमस्य रूपं च शत्रुभयकारिति हरिकुत्र चित्ते कृपा समृद्धिष्ठुता च दृष्ट्वा तय्येव देवी वरदे भुवनत्रयेऽपि त्रैलोक्यमेतदखिलं नृपुनाशनेन त्वया समरमूर्धनि तेऽपि हत्वा नीतादिवं रिपुगणाभयमप्यपास्तमस्माकमन्दुसुधारि भवन्वस्ते शूलेन पायिनो देवी पायि खड्गेन चाम्बिके घण्टासनेन न पायि चापञ्चानिस्वनेन च प्राचाौ रक्ष प्रतीचाौ च चण्डिके रक्ष दक्षिणे ब्राह्मणेनात्मशूलस्य उत्तरस्यां तथेश्वरी सौम्यानि यानि रूपाणि त्रैलोक्ये विचरन्ति ते यानि चात्यन्तघोराणि तैरक्षास्मान् तथा भुवन् खड्गशूलगदादीनि यानि चास्त्राणि तेऽम्बिके करपल्लवसङ्गीनि तैरस्मान् रक्ष सर्वतः ऋषिरुवाच एव सुतासुरे दिव्ये कुसुमे नन्दनोद्भवैः अर्चितान् जगतान् धात्रीन् तथा गन्धानुलेपनैः भक्त्या समस्ते स्थितचैर्दिव्ये धूपे सधूपिता प्राह प्रसादसुमुखी समस्तान् प्रणतान् सुरान् देव्युवाच व्रियतान्ति दशा सर्वे यदस्मत्तोऽभिवाञ्छितं देवा ऊचु भगवत्या कृतं सर्वं न किञ्चिदवशिष्यते यदन्यतः शत्रुरस्माकं महिषासुरा यदि चापि वरोते यस्तयास्माकं महेश्वरी संस्तुता तन्नो सेता परमापदा यश्च मर्ते सवेरेभिः स्पांशोषत्यमलानने तस्य वित्तहृदयविभवैर्धनदारादिसम्पदा वृद्धये स्मत्प्रसन्ना त्वं भवेदा सर्वदाम्बिके ऋषिरुवाच इति प्रसादिता देवैर्जगतोऽर्थे तथात्मना तत्थेतुत्वा भद्रकाली बभूवान्तरितानुप इत्येतत्कथितं भूप सम्भूता सा यथा पुरा देवी देवशरीरेभ्यो जगत्त्रयहितैषिणी पुनश्च गौरी देहात् सा समुद्भूता यथा भवत् वदाय दुष्टदैत्यानां तथा शुम्भनिशुम्भयोः रक्षणाय च लोकानां देवानामुपकारिणी तच्छृणुष्य मया ख्याता यथावत् कथयामि ते ह्रीं ॐ श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये शक्रादिस्तुतिर्नाम चतुर्थः। आता इथे शेवटी बघा म्हटलंच आहे की शक्रादीर वगैरे सगळ्या ऋषीमुनींनी तिची स्तुती केलेली आहे असा हा चौथा अध्याय आत्ता इथे पूर्ण झाला आहे. आता मी तुम्हाला त्याची मराठीतला अर्थ सांगते. म्हणजे देवीची स्तुती. श्री मेधा ऋषी सुरथाला देवीचं चरित्र पुढं सांगू लागले. देवानी देवीची उत्तम अर्थपूर्ण शब्दांनी स्तुती केली. देवी सर्वांच्या जाणीवेत विविध शक्तींच्या रूपात कशी स्थित आहे त्याचे पुष्कळ वर्णन त्यांनी केले. तिच्या दयाळूपणाची, पराक्रमाची, सर्वव्यापित्वाची, प्रभावाची, सद्गुणांची, आद्यशक्ती रूपाची नाना प्रकारे स्तुती केली. विश्वरूपिणी, विश्वपालिका, शुभवर्धिनी, लक्ष्मी, श्रद्धा, लज्जा, अलक्ष्मी, आद्या, सर्वाश्रया, स्वधा, मुक्ती, हेतू,
शब्दमूर्ती, अचिंत्या, परमविद्या, भगवती, मेधा, अंबिका, गौरी, पार्वती, भवानी, धनदा, यशोदा, दुर्गा, दारिद्र्यहरिणी, दुःखहरिणी अशा नाना नामांनी व विशेषणांनी तिची वारंवार स्तुती केली. तेव्हा देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि इष्ट वर मागा असं देवांना ती म्हणाली. देव म्हटले, या महिषासुराला व असुर सैन्याला मारून तू आमचं रक्षण केलंस. तसेच तू जेव्हा जेव्हा जे जे अवतार घेशील तेव्हा तेव्हा त्यावेळी तू आमचे रक्षण कर. साधूजनांचे व तुझ्या खऱ्या भक्तांचं रक्षण कर अशी आमची प्रार्थना आहे. नंतर त्यांनी देवीची उत्तम षोडशोपचारेने पूजा केली. नंतर ते म्हणाले, जो मनुष्य आता तुझे जे स्तोत्र आम्ही म्हटले त्याचा श्रद्धापूर्वक पाठ करेल त्याचेही सर्व संकटात रक्षण कर. देवीने त्यांना दोन्हीवर प्रसन्न मनाने प्रदान केले. तथास्तु असा आशीर्वादाच्या वाक्याने तिने सगळ्यांना अभय दिलं. ती आणि अंतर्धान पावली. देवांचे सर्व तेज एकवटलं आणि ते लक्ष्मी रूपाने प्रगट झालं. देवीचे हे चरित्र 3 अध्यायात मिळून वर्णन केलेले आहे. गौरीच्या दिव्य शरीरापासून महासरस्वतीचा आविर्भाव होईल ती कथा आता पुढे ऐका. हा ते दुसरा भाग संपला.